सर्व देवांचा अधिनायक म्हणून गणपतीला ओळखले जाते. गणपती स्वतःच मंगलमूर्ती असल्याने त्यांच्या स्थापनेसाठी कोणत्याही मूर्तीची गरज नसल्याचे म्हटले जाते. मात्र तरीही काही भाविकांनी श्रद्धेपोटी व शास्त्रपिंडीच्या सांगण्यानुसार सकाळी 8 ते 9:30, दुपारी 11 ते 1 तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 वाजे दरम्यान विधिवत स्थापना केली. महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत मातीच्या मूर्तिकारांनी सुमारे 70,000 मातीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. याविषयी अनेक मूर्तिकार, शैक्षणिक, पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनही मातीच्या मूर्तीचे स्टॉल ठिकठिकाणी लावले होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मातीच्या मूर्तींकडे भाविकांचा कल असल्याचे दिसून आले. मात्र यावर्षी रंग, शाडूची माती व इतर साहित्यांचे दर वाढल्याने त्याचा परिणाम मूर्तीच्या दरावरही झाल्याचे दिसून आले. शहरातील सायन्स स्क्वेअर मैदान आणि नेहरू मैदान या 2 ठिकाणी नोंदणीकृत स्टॉलला परवानगी देण्यात आली होती. या दोन्ही मैदानांवर ढोल ताशांच्या गजरात भाविक गणेशाची मूर्ती मोठ्या जल्लोषात घेऊन जात होते. बडनेरातील जुनी वस्ती, नवीन वस्ती भागातही सकाळपासून मूर्ती व गणेशोत्सवाचा इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. अगदी आबालवृद्धांपासून ते महिलांपैकी काहींनी डोक्यावर तर काहींनी दुचाकीवर बसून लंबोदराला आपापल्या घरी नेले. दरम्यान जिल्ह्यात 1309 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी अमरावती शहरात सुमारे 497 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून सध्या संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण मंगलमय झाले असून बाजारपेठही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. उत्तम ब्राह्मणवाडी, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती.